श्री गुरुदेव दत्त. हे पहा, आज आम्ही ससूनला आमचे दिव्यांग बांधवांचे कागदपत्र जमा करण्यासाठी बघा आज आलो आहे. पण भरपूर गर्दी असल्यामुळं आज आम्हाला भरपूर टाईम झाला आहे. तर आता एवढ्यात आम्ही आलो. आता इथं थोडं काका म्हणले थोडं चहा घेऊ. चहा घेण्यासाठी बघा थांबलो इथं आता आम्ही. आणि आता ते 2 चहात आम्हाला जाऊन ते दिव्यांगाचे कागदपत्र जमा करायचे आहेत. तर ठीक आहे, आता जाऊन कागदपत्र जमा करून मग आमचं काम झालं. तिकडे एक जरा दवाखान्यात जायचं बा. तर आता बहुतेक 2 चहात जाऊन ते कागदपत्र सगळ्या तारखा घ्यायच्यात. 10-12 लोकांचं आहे. तर ते एक दिव्यांग सेवा आहे बा. आता ते आज योग आला त्याचा करण्याचा. चला येता येतं बघा आम्ही काकांच्या मुलीच्या हॉस्टेलला इथं गाडी घेण्यासाठी आलो बघा इथं. आणि इथं सॅमसंग म्हणून आहे, तिथं एक आम्हाला काम आहे. थोडं दुकान बंद आहे. तर आता ते आम्हाला तिथं जरा साहित्य घ्यायचे थोडं चहाचं. पुण्याचे माजी महापौर श्री अंकुशराव काकडे यांच्या घरी आम्ही आता आलो आहे पहा. कारण काकांची मुलगी इथं यांच्याच बिल्डिंगमध्ये राहायला आहे. तर आमची मुलगी या काकडे घराण्यात दिलेली आहे. तर चहा घेण्यासाठी त्यांनी बोलवलं. आम्ही चहा घेतो आहे पहा इथं. आमचे गावचे पोलीस पाटील श्री निंबाळकर, जयवंतराव निंबाळकर यांच्या पहा त्या कन्या आहेत. ह्या इथं या काकडे यांना त्या दिलेल्या आहेत पहा. तर फार 40 वर्षापूर्वी आमची पहिली भेट झाली होती आणि आज योगाने आमची भेट झाली. मला ऑफिससाठी एक वस्तू घ्यायची होती, कॉफी मशीन. तर कॉफी मशीन घ्यायची. तर बघा इथं हे आम्ही तर डिस्ट्रीब्युटर हे बघा इथं आम्हाला पत्ता दिला होता. इथं आम्ही आलो आहे पाहता. तर हे घेऊन मग ससूनला जायचं. ससूनवरून बघा बाकी सगळी पुण्याची कामं आज करून घ्यायचे. भेटण्याचं काम आहे. त्या दुकानात काही ती चहाची मशीन मिळाली नाही. तर आम्हाला त्यांनी पत्ता दिला मंडईमध्ये, काकडे हाऊस. हे बघा काकडे अँड सन्स हॉटेल स्पेशालिस्ट इथं बघा मिळेल म्हणले. तर इथं आम्ही आलो आहे आता तात्यानं. ते बा आम्हाला ते मशीन तिथं काय पटलं नाही. तर इथं आम्ही दुसरा एक पत्ता शोधला. तर बघा इथं शंकर शेट रोडला इथे एक दुकान आहे बघा. तर ह्या दुकानातून आम्हाला ते कॉफी मशीन, चहा आणि कॉफी मशीन घ्यायचे. तर इथं 100% मिळेल आणि आपली ज्येष्ठ नागरिकांची सेवा होईल. तर त्याकरता बघा इथं हे आम्ही या पत्त्यावर आलो आहे बा इथं बरोबर आता. तर असं आहे बा इथे. तर आता इथं मशीनच घेऊन जायचं. जर ससूनला जायचं बघू आता. नाही पण ते पण काम करायचं, महत्त्वाचं काम ते करायचं. पण बघू आता हे सगळे एक काम आता आलं ते सगळे करून घ्यायच्यात बघा आम्हाला. इथं वरती मजल्यावरती जायचं मार्केटिंग. आता ती कॉफी मशीन आहे आणि आता इथून आम्ही घेणारच आहे बघा. तिकडे घ्या तुम्ही. तर ते कारण ते दूर आहे ना, टेक्निशियनला अगर पेट्रोल चार्जेस दिला तर ते करून जाईल. कारण पुणे सिटीमध्ये ते असेल फार म्हणजे तिकडे एकदा तुम्हाला व्हिजिट तुम्ही करून द्या. माहिती नाही, आम्ही फर्स्ट टाइम घेतोय. एका पॅकेटमध्ये किती होतात? 70. म्हणजे 2 दिवस आहे. 2-3 दिवस ते कंटिन्यू असतात का ते नाही, सकाळी फक्त एक टाईम. किती कप होतात? कॉफी पण आहे आणि चहा पण आहे. कोणी चहा घेतात, कोणी कॉफी घेतात. एका पॅकेटमध्ये किती होतात? 70, 70, 75. ते चहा कॉफीची मशीन घेतली. आता त्याला लागणारं मटेरियल म्हणजे पावडर असते. ते पावडर पण आता एक बॉक्स घेतला बघा 10 पुढे 1 किलोचे एक पुडा 800 रुपये. हे पण आता मशीन फायनल झालं आहे आणि आता घेतलं मशीन बा आता.
दत्ता कुलकर्णी. हे बा मी आता ससून हॉस्पिटलला आलोय बा आता, पण वेळेचा बंधन काय त्यांचं चालू असतं आज काम होईल. आणि जर बा ससून हॉस्पिटलला आता आम्ही आलो बा, या गेटपाशी घ्या गाडी. ही मेन गेट हे मेन गेट इथं आहे, इथं मेन गेट आहे. हेच हे पहा आता दिव्यांगाचे फॉर्म घेऊन आम्ही चाललो पहा आता ससून आता आम्ही ससूनमधून काम उरकून निघालो पहा आता. आम्हाला संचिताला एका पेशंट आहे त्यांना भेटण्यासाठी चाललो.